अभंग सोडवण्याची पद्धती 2-3 पद्धतीची आहेत। काही ठिकाणी संवादाच्या माध्यमातून अभंग सोडवला जातो, संवाद केला जातो। जगद्गुरु तुकोबराय सामान्य जन दोघाचा संवाद करून किंवा तुकोबराय भगवान परमात्मा संवादाच्या माध्यमातून अभंगाची प्रस्तावना करून अभंग सोडवला जातो। काही वेळेस अभंगावरती शंका घेऊन त्या शंकेच्या माध्यमातून अभंगामध्ये प्रस्तावना करून घुसलं जातं। आज अभंगामध्ये आपण शंका घेऊ आणि त्या पद्धतीने प्रस्तावना करून अभंगाकडे जाऊ। माझा आवाज व्यवस्थित येतोय, घुमत नाही ना? ऐका, जगद्गुरु तुकोबराय आज संतांचं नामचिंतन केल्यानंतर, संतांच्या नामचिंतनाची साधना केल्यानंतर जीवाला काय प्राप्त होतं, काय फल मिळतं ते सांगतात। पण का हो तुकोबराय, आज तुम्ही आम्हाला संतांच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगता, पण आतापर्यंत तुम्ही देवाच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगत होता, देवाविषयी बोलत होता। आतापर्यंत तुम्ही फक्त देवाविषयी सांगणारे, पण आज देवाला सोडून संतांविषयी बोलता, संतांच्या नामचिंतनाची फलश्रुती सांगता। का हो तुकोबराय, देवाला तुम्ही सोडलं का काय? परमपूजनीय गुरुवर्य आमचे बाबा म्हणतात, तुमच्या वाणीला व्यभिचारी भाव प्राप्त झाला का काय? कारण देवाला सोडून न बोलणारे तुकोबराय आज तुम्ही संतांविषयी बोलता। का बोलता? कारण तुमचं जीवन एकनिष्ठ जीवन आहे। ज्या पद्धतीने पतिव्रतेचं जीवन सर्व आपल्या पतीला अर्पण केलेलं आहे, पतिव्रतेला आपल्या पतीशिवाय दुसरं कोणी मान्य नाही, तसं तुकोबराय आम्हा नारायण तैच्या परी, तैच्या परी, आम्हा नारायण तैच्या पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी। तुकोबराय, आम्ही तुमची चिंतन ऐकलीत, आम्ही तुमचं चरित्र पाहिलंय, आम्ही पाहतो तुमच्याकडं। जसं पतिव्रतेने पूर्ण जीवन पतीला अर्पण केलेलं असतं, तसं तुमचं जीवन देवाला वाहिलेलं जीवन आहे। तुम्ही देवाविषयी एकनिष्ठ आहात, तुमच्या अंतःकरणाची वृत्ती देवाविषयी बांधलेली आहे, एकनिष्ठ जीवन आहे। परमपूजनीय गुरुवर्य शेखर महाराज एकनिष्ठतेचं चिंतन करत असताना चिंतन करतात, जगद्गुरु तुकोबराय देवाच्या स्वरूपाविषयी एकनिष्ठ आहेत, जगद्गुरु तुकोबराय देवाच्या धामाविषयी एकनिष्ठ आहेत आणि जगद्गुरु तुकोबराय देवाच्या नामाविषयी एकनिष्ठ आहेत। ऐका, का हो तुकोबराय, देवाशी तुम्ही बांधील आहात, देवाविषयी एकनिष्ठ आहात, देवाच्या स्वरूपाविषयी तुम्ही एकनिष्ठ आहात। तुकोबराय म्हणतात, देवा तुला अनेक रूप धारण करता येत असतील, पण आमचं चित्त मात्र तिकडं जाणार नाही। आम्हाला फक्त एकच स्वरूप आवडतं, ते म्हणजे विठ्ठल स्वरूप, पांडुरंग परमात्मा स्वरूप। आम्हाला दुसरा आवडत नाही। तुझं अवगे होऊ येते, परी मज बाटो नाही चित्ते, माझं चित्त दुसऱ्या रूपाने बाटणार नाही। तुला अनेक रूप धारण करता येतात, देवाच्या स्वरूपाविषयी एकनिष्ठ आहेत, देवाच्या धामाविषयी एकनिष्ठ आहेत। का हो तुकोबराय, कुठं चालले? तुकोबराय म्हणतात, बाबा आम्ही आमच्या पायाने जायचंच ठरवलं,
फक्त पंढरपूरला जाऊ आणि त्या पंढरपुरातच नाचू, इकडं तिकडं आम्ही जाणार नाही, बाकीकडं आम्ही जाणार नाही. नाचू पंढरी चोहटा, गेलो तर आम्ही पंढरपूरला जाऊ आणि त्या ठिकाणी आम्ही नाचू, बाकीकडे जाणार नाही. देवाच्या धामाविषयी एकनिष्ठ आहेत आणि देवाच्या नामाविषयी एकनिष्ठ आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी अनेक नावं असतील, अनेक, पण आम्हाला फक्त एकच आवडतं, एकच आवडतं, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकापे काम नाही आता. अनेकाचं आम्हाला काही लेणं देणं नाही, आम्ही एक, आम्ही तुला आमचं जीवन सर्वस्व अर्पण केलेलं आहे. देवाच्या नामाविषयी एकनिष्ठ, देवाच्या धामाविषयी एकनिष्ठ आणि देवाच्या स्वरूपाविषयी एकनिष्ठ, पूर्ण एकनिष्ठतेने वाहिलेलं जीवन असताना आज देवाला सोडून तुम्ही संतांविषयी बोलता का हो तुकोबाराय? देवाला सोडलं? गुरुवर्य म्हणतात, तुमच्या वाणीला व्याभिचारी भाव प्राप्त झाला का काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, देव आणि संत तुम्हाला वेगळे वाटतात. तुमच्या बुद्धीची भूमिका, तुमच्या बुद्धीमध्ये देव आणि संत तुम्हाला वेगळं वाटतात, पण आमच्या अंतकरणाची भूमिका अशी आहे की देव आणि संत वेगळे नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, हो हो हो, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. बाबा तुला संत आणि देव वेगळे वाटतात, पण आमच्या अंतकरणाची भूमिका अशी आहे की आम्हाला संत आणि देव वेगळे वाटत नाही, त्यांच्या प्रतिमा भिन्न वाटतात, पण दोन्ही मात्र एक आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा वेगळ्या, मूर्ती तुम्हाला वेगळ्या वाटतात, पण संत आणि देव वेगळे नाहीत, तर ते एक आहेत, एक. का हो तुकोबाराय? नुसतं बोलू नका, आम्हाला पटवून द्या. देव आणि संत एक कसे आहेत हे तुम्ही आम्हाला आधी पटवून द्या आणि नंतर म्हणा. कारण कोणत्याही वस्तूची सिद्धी करण्याकरता, तुम्हाला पटवून देण्याकरता प्रमाणाच्या आधाराने, सिद्धांताच्या आधाराने, दृष्टांताच्या आधाराने तुम्हाला पटवून द्यावं लागतं, त्याच्याशिवाय त्याची सिद्धी होत नाही. नही प्रतिज्ञा मात्रेन वस्तु सिद्धी, अपितु लक्षणात प्रमाणाभ्याम वस्तु सिद्धी. वस्तूची सिद्धी करण्याकरता, पटवून देण्याकरता तुम्हाला प्रमाणाने, सिद्धांताने, दृष्टांताने तुम्हाला पटवून द्यावं लागेल. देव आणि संत एक कशेत आम्हाला पटवून द्या, बाकीचं सोडून द्या. तुम्ही म्हणता ना संत आणि देव एक आहेत, तर आम्हाला पटवून द्या. ऐका, परमपूजनीय गुरुवर्य रंगनाथ महाराज परभणीकरांच्या सिद्धांत नियमावली नावाच्या एका छोट्या पुस्तकामध्ये देव आणि संत एक कसे आहेत याच्याबद्दल त्यांनी काही मुद्दे मांडले, फार गोड मुद्दे मांडले. ऐका, देव आणि संत स्थलदृष्ट्या एक आहेत. स्थल म्हणजे ठिकाण, राहण्याचं ठिकाण. देव आणि संत स्थलदृष्ट्या एक आहेत. देव आणि संत कार्यदृष्ट्या एक आहेत. देव आणि संत सामर्थ्यदृष्ट्या एक आहेत. देव आणि संत स्वरूपदृष्ट्या एक आहेत. आणि पाचवा मुद्दा मांडला, देव आणि संत
फल देण्याच्या दृष्टीने एक आहेत. विठ्ठल 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 पाच मुद्दे करायचे. या पाच मुद्द्यातून पाचव्या मुद्द्यातून अभंगामध्ये प्रवेश करायचा. हा पाचवा मुद्दा आहे ना, आपल्या अभंगाचं दार आहे. पाचव्या मुद्द्यातून अभंगामध्ये घुसायचं. तुम्ही म्हणाल महाराज अभंगाचं दार तुम्ही आधीच का सांगितलं? का हे दरवाजा माहिती असला तर लोक दरवाजातून येतात, आणि दरवाजा माहिती नसेल तर लोक खिडकीतून डोकवायचा प्रयत्न करतात. अभंगाचं दार मी तुम्हाला आधी सांगितलं. पाचव्या मुद्द्यातून अभंगामध्ये जायचं. का हो संत आणि देव एक कसे? पहिला मुद्दा मांडला स्थलदृष्ट्या. स्थल म्हणजे ठिकाण, राहण्याचं ठिकाण दोघांचंही एक आहे. का हो तो परमात्मा कुठं राहतो? साधू संत त्याचं वर्णन करतात. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागोनी. त्याचं राहण्याचं ठिकाण वैकुंठ आहे ना, तसे संत महात्मे देखील वैकुंठातच राहतात. ते तिथूनच इथं आलेले असतात. हमें वैकुंठवासी आलो याच कारणासे. हमें वैकुंठवासी आलो याच कारणासे. नीलदर्शी सात भागे वर्तया, सात भागे वर्तया. दडदडाचे मार्ग अडराणी भरले जग. देव दीक्षाचा भाग शेष भरला तो सेवा. हे नीलदर्शी सात भागे वर्तया, सात भागे वर्तया. दडदडाचे मार्ग अडराणी भरले जग. दडदडाचा भाग शेष भरला का हो संत कुठं राहतात? तर ते वैकुंठातच राहतात. आम्ही वैकुंठवासी. वैकुंठातून इथं येतात. इथं येतात ते वैकुंठातून. देव कुठं राहतो? तो वैकुंठात. आणि संत कुठे राहतात? तर वैकुंठामध्ये. दोघालाही प्रमाण दिलं स्थलदृष्ट्या. स्थल म्हणजे राहण्याचं ठिकाण. दोघाचं एक आहे. ऐका दुसरा मुद्दा कार्यदृष्ट्या एक आहेत. का हो देवाचं काय कार्य? भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, या मृत्यू लोकामध्ये मी येतो. का येतो, कधी येतो, याचं सविस्तर चिंतन देवाने केलं. कधी येतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तुम्ही येता, पण इथं येऊन काय कार्य करता, काय काम करता? भगवान परमात्म्याने सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. धर्माची स्थापना करण्याकरता इथं परमात्मा अवतार घेतो. त्याचं काम आहे धर्माची स्थापना करणं. देव अवताराला काय येतो? धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्त जना. परमात्मा धर्माचं रक्षण करण्याकरता मृत्यू लोकामध्ये येतो. त्याचं काम आहे धर्म रक्षण करणे. का हो साधू इथं कशाला येतात? धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन.
धर्माचे पालन. ही चाल म्हटली ना मला भीती वाटते बरं कौचित एखाद्या वेळेस. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. आपला विषय चालला, आपला मुद्दा लक्षात ठेवा. का हो संत आणि देव तुम्ही एक मानता, तुम्ही आम्हाला आधी पटवून द्या. संत आणि देव एक कसे आहेत? पहिला मुद्दा मांडला स्थलदृष्ट्या. स्थल म्हणजे ठिकाण, राहण्याचं ठिकाण दोघाचं एक आहे, मान्य. दुसरा मुद्दा म्हणला कार्यदृष्ट्या. देवाचं जे काम आहे तेच संतांचं काम आहे. देव काय करतो? धर्माचं रक्षण करतो. साधू संत देखील धर्म रक्षणा कारणे साधू होतात अवतरणे. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. तुकोबरायांना विचारलं, महाराज या मृत्यू लोकामध्ये तुम्ही येता कशा करता येता? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जगाला धर्म शिकवण्याकरता आणि जगाला धर्माच्या रस्त्याने लावण्याकरता आम्ही येतो. आमचं तेच काम आहे. कार्यदृष्ट्या, या कार्यदृष्ट्या करता दोघालाही प्रमाण दिलं. मी तिसरा मुद्दा मांडला सामर्थ्य दृष्ट्या. देवाचं सामर्थ्य जे आहे तेच संतांचं सामर्थ्य आहे. देवाच्या सामर्थ्यामध्ये आणि संतांच्या सामर्थ्यामध्ये कवचितही फरक नाही, कवचित आहे. साधू संत देवाच्या सामर्थ्याचं वर्णन करताना म्हणतात, तो परमात्मा काहीही करू शकतो. नाटाच्या प्रमाणामध्ये अनेक साधू संतांनी वर्णन केलंय. त्या परमात्म्यापाशी कर्तुम अकर्तुम शक्ती आहे, तो काहीही करू शकतो. करशील तरी नव्हे काही राईचा डोंगर पर्वत राई. तो परमात्मा काहीही करू शकतो. कर्तुम अकर्तुम ताकद आहे हो, शक्ती त्याच्या ठिकाणी. भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये एक कथा येते. गोकुळामध्ये भगवान परमात्मा दूध काढायला निघाले. हातामध्ये चरवी घेतली आणि चरवी घेऊन गोकुळात दूध काढायला निघाल्यानंतर तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याने राधेला पाहिलं. समोरून राधा येत होती. राधेला देवाने पाहिलं आणि परमात्मा भुलले हो. काय हे आवडती वस्तू आणि आवडता व्यक्ती जर आपण पुढून येताना पाहिला तर माणसाला भुरळ पडते. सुंदर एखादी वस्तू, सुंदर व्यक्ती आणि आवडता व्यक्ती जर आला तर भुलतं. परमात्म्याने राधेला पाहिलं आणि भुलले. राधेला पाहून भुलले हरी पहिले गोविंदो. राधेला पाहुनी भुलले हरी. राधेला पाहून हरी भुलले आणि भुलल्यानंतर गाईच्या गोठ्यामध्ये जायचं. ते बैलाच्या गोठ्यामध्ये गेले. बैला खाली जाऊन बसले. आता बैला खाली बसल्यानंतर यशोदा मातेने पाहिलं देव कुठं गेलाय, कुठं बसलाय. आवाज दिला, ए कृष्णा काय करतो? आवाज ऐकल्याबरोबर देव जाग्यावर आले. देवाच्या लक्षात आलं आपला व्यवहार चुकला. आपण गाईच्या गोठ्यात जायचं, ते बैलाच्या गोठ्यामध्ये आलो. पण देवाच्या ठिकाणी ताकद होती, कर्तुम अकर्तुम अशी शक्ती होती. देवाने तेवढ्याच आवाजामध्ये आईला उत्तर दिलं, आई दहार काढतोय. अरे दहार काढतो पण तू बसला कुठे, काय करतो, कुठं बसलाय? देवाने सांगितलं, आई जरी तुला बैल दिसत असला तरी ही पूर्वजन्मातली गायीच आहे, बघ दूध देते का नाही. आणि देवाने बैलाची धार काढली हो.
ताकद आहे त्याच्या ठिकाणी. बैल दुहित नंदा घरी बैल दुहित, बैलाची धार काढली, ताकद आहे त्याच्या ठिकाणी. कर्तुम ताकद आहे. जशी देवाच्या ठिकाणी कर्तुम ताकद आहे, तशीच आमच्या संतांच्या ठिकाणी देखील कर्तुम अकर्तुम ताकद आहे. परमपूजनीय गुरुवर्य शेखर महाराज चिंतन करतात, देवाने चेतन बैलाची धार काढली, पण आमच्या तुकोबरायांनी अचेतन असणारा नंदी, त्या नंदीची धार काढली. सर्वांना प्रकरण माहिती आहे. तुकोबराय वैकुंठाला गेले. गेल्यानंतर भागीरथी मातेला कळलं बाबा गेले, मला न भेटता कसे गेले. भागीरथी मातेने धावा केला, बाबा गेले कोण्या गावा. बाबा तुम्ही कुठे गेला, माझी भेट न घेता तुम्ही गेला, अन्न पाणी त्याग केला. आता मला हा प्राण ठेवायचा नाही. डोहामध्ये उडी टाकली, पण माशाने बाजूला आणून काय सोडलं, प्राण जाईना, काय करावं बाबा, मला कधी भेटतील. भागीरथी करता तुकोबराय खाली आले. अनेक जणा करता तुकोबराय खाली आले. त्याच्यामध्ये भागीरथी करता तुकोबराय आले. आल्यानंतर भागीरथीला भेटले. भागीरथीने सांगितलं, बाबा मी आता तुम्हाला जाऊन देणार नाही. तुकोबरायांनी सांगितलं, बाई मला थांबता येणार नाही, मला गेलं पाहिजे. बाबा तुम्हाला जाता येणार नाही. तुकोबरायांनी सांगितलं, बाई वैकुंठातून मी तुझ्या करता आलो, आता मला थांबता येणार नाही, तुझी भेट घेतली, गेलं पाहिजे. बाबा तुम्ही वैकुंठातून आला, पण लोक वैकुंठातून परत येत नाहीत, तुम्ही कसे आला. तुकोबरायांनी सांगितलं, बाई ते वैकुंठात गेलेलेच नसतात, त्यांना फक्त लावलेलं असतं. वैकुंठवासी ते वैकुंठात जात नाही. बाबा तुम्हाला जाता येणार नाही, काहीतरी खाल्ल्याशिवाय तर जाता येणार नाही. बाई मला एवढा वेळ नाही, एवढा माझ्याकडे वेळ नाही, गेलं पाहिजे. बाबा लवकर स्वयंपाक करते, अति जलद होणारा पदार्थ बनवते. अति जलद होणारा पदार्थ तो म्हणजे शेवया. पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये शेवया टाकल्या. कुणाला खारट पाहिजे असेल मीठ टाकलं, कुणाला गोड पाहिजे असेल साखर टाकली, लगेच शेवया तयार. पण शेवया खाण्याची पद्धत आहे, त्या कोरड्या खाऊ वाटत नाही. त्याच्यावरती गाईचं दूध पाहिजे, तुपाची धार पाहिजे, साखर किंवा गूळ पाहिजे, असं सगळं व्यवस्थित पाहिजे. शेवया तयार झाल्या, दूध पाहिलं तर पातेल्यात दूध नाही, शेजारी पाहिलं दूध नाही, नाराज झाली भागीरथी. तुकोबरायांनी चेहरा पाहिला, बाई नाराज होऊ नको, दे इकडं माझ्याकडे, चरवी माझ्याकडे दे. ती चरवी घेतली आणि त्या ठिकाणी असणारे एलेश्वराच्या मंदिरात गेले आणि त्या एलेश्वराची पूजा करून त्याच्या पुढे असणारा ढवळा नंदी त्याला उठवलं आणि माझ्या तुकोबरायांनी अचेतन असणाऱ्या नंदीची धार काढली. एलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढिले. जगद्गुरु तुकोबरायांनी अचेतन असणारा नंदी त्याची धार काढली. देवाने चेतन बैलाची धार काढली, पण आमच्या तुकोबरायांनी मात्र अचेतन. सांगा काय सामर्थ्यामध्ये कमी हो, काय शक्तीमध्ये कमी आहे. संत महात्मे सामर्थ्य दृष्ट्या देवाच्या बरोबरीने आहेत, सामर्थ्य दृष्ट्या एक आहेत. देवाचं जे सामर्थ्य आहे तेच संतांचं सामर्थ्य आहे. संत सामर्थ्याच्या दृष्टीने कधीच कमी पडत नाही. परमपूजनीय गुरुवर्य चैतन्य महाराज एक दृष्टांत सांगतात, मुद्दा मांडून सांगतात, ऐका. देवाचं रूप धारण केलं तर अंतःकरणातला काम निवृत्त होतो. मुद्दा ऐका, देवाचं रूप धारण केलं तर अंतःकरणातला काम निवृत्त होतो, पण संतांचं रूप धारण केलं निस्ता कामच निवृत्त होत नाही, तर प्रपंचाची आसक्तीच निघून जाते. फार गोड. देवाचं रूप धारण केलं, काम निवृत्ती आहे. रावणाने सीतेला पळवून आणलं, सीतेला अशोक वाटिकेमध्ये ठेवलं, पण ती सीता आपल्या काही मनासारखं वागेना. रावण नाराज झाला.
उदास झाला आणि झाल्यानंतर डोक्याला हात लावून बसला. एवढ्यामध्ये मंदोदरीने विचारलं, स्वामी नाराज दिसता का बरं? रावणाने मंदोदरीला सांगितलं, मंदोदरी सीतेला घेऊन आलो, सीतेला आणून ठेवलंय, पण अगं ती सीता माझ्या मनासारखं वागत नाही. मंदोदरीने आपल्या मालकाला उत्तर दिलं, मालक सीता पतिव्रता आहे. पतिव्रता स्त्री पतीच्या मनासारखं वागते. तुमच्या मनासारखं कशी वागल ती? ती पतिव्रता आहे. अगं ती माझ्या मनासारखी वागावी याच्याकरता मी काय करू? एवढा अट्टहास केला, तिला घेऊन आलो, पण ती माझ्या मनासारखं वागत नाही. मंदोदरीने सांगितलं, स्वामी एक आयडिया सांगू का तुम्हाला? एक सांगू? सांग. एक पत्नी आपल्या पतीला दुसरी पत्नी वश व्हावं याचं मार्गदर्शन करते. काय विशिष्ट आहे रामायण मध्ये? विशेष आहे रामायणात काही काही मुद्दे. मंदोदरीचं चरित्र तर फार विशेष आहे. मंदोदरी रावणाला सांगते, स्वामी ऐका, तुम्ही मायावी आहात, तुम्ही कोणाचंही रूप धारण करू शकता. एक काम करा, मायेच्या आधाराने तुम्ही रावणाचं रूप घ्या, ते रामाचं रूप घ्या. रावणात ना मायावी आहात, ताकदवान आहात. तुम्ही काय करा, रामाचं रूप धारण करून सीतेपुढे जा. सीतेपुढे गेले की सीता राम पाहिल आणि तुमच्या मनासारखं वागेल. रावणाने सांगितलं, मंदोदरी तुला किती डोकं आहे? ती म्हणली, मला एकच आहे. मला किती डोके आहेत? ती म्हणली, तुम्हाला 10 डोके आहेत. अगं तुझ्या एका डोक्यामध्ये जी कल्पना आली ती माझ्या डोक्यात आली नसेल का? आली ग, आली. ज्या ज्या वेळेस मी रामाचं रूप धारण केलं आणि राम बनलो, त्यावेळेस माझ्या अंतकरणातला कामच निघून गेला. मी सीतेला प्राप्त करून तरी काय करू? राम झालो की काम निवृत्ती होते. जहा राम वही काम नाही, तिथं काम उत्पन्न होत नाही. राम बनलो की काम निघून जातो. ऐका, रामाचं रूप धारण केलं तर काम निवृत्ती होते. आमच्या संतांचं रूप धारण केलं, काम निवृत्ती नाही, प्रपंचाची आसक्तीच निघून जाते. परमपूजनीय गुरुवर्य चैतन्य महाराज सांगतात, जगद्गुरु तुकोबरायांचा जुना पिक्चर निघाला, संत तुकाराम म्हणून, ब्लॅक अँड व्हाईट. बरं, आत्ताचा नाही, आत्ताचा पाहू सुद्धा नका, पाहण्याच्या लायकीचा सुद्धा नाही. जुना पिक्चर जगद्गुरु तुकोबरायांचा, संत तुकाराम नावाने. त्या पिक्चर मध्ये ज्या कलाकाराने काम केलं ते विष्णुपंत पागनीस. त्यांनी तुकोबरायांचं पात्र रंगवलं. एखाद्या नटाचं पात्र रंगवायचं म्हटलं की ते सहजासहजी जमत नाही. बरं, त्याला अभ्यास करावा लागतो, तयारी करावी लागते. कसे दिसत असतील तुकोबराय, कसे वागत असतील, गाथा वाचला, तुकोबरायचं चरित्र वाचलं. बाराबंदी घालत असतील, बाराबंदी घातली. धोतर असं घालत असतील, पगडी अशी बांधत असतील, विना असा घेत असतील. जगद्गुरु तुकोबरायांचं रूप धारण केलं विष्णुपंत पागनीसांनी. आणि रूप धारण करून इतका काही तो पिक्चर गाजला, फार सुंदर पिक्चर झाला. ऐका, आज आपल्याकडे जो जगद्गुरु तुकोबरायांचा फोटो आहे तो तुकोबरायांचा आहे का नाही, पण त्या विष्णुपंतांचा मात्र तो फोटो आहे. फार सुंदर पात्र रंगवलं, इतके बक्षीस मिळाले, फार पारितोषिक मिळाली. जो निर्माता होता तो निर्माता बक्षीस घेऊन, ठरलेलं मानधन घेऊन त्या विष्णुपंतांकडे आला. ऐका, पिक्चर झालेला होता, पिक्चर संपला होता, पण त्या विष्णुपंतांनी मात्र अंगावरचा पोशाख उतरवला नव्हता. बाराबंदी अंगावरतीच होती, पगडी गळ्यातच होती, विना तसाच गळ्यामध्ये होत्या, हातात चिपळ्या होत्या आणि डोळे झाकून भजन करत होते. निर्माता पुढे आला. आल्यानंतर त्यांनीच आवाज दिला, ओ विष्णुपंत, झाला पिक्चर, आता काढा तो पोशाख, आता पॅन्ट शर्ट घाला, झाला पिक्चर. विष्णुपंतांनी डोळे उघडून पाहिलं निर्माता पुढे. त्या निर्मात्याने सांगितलं, पंत फार गाजला पिक्चर, मला इतके काही पैसे मिळाले, भरपूर पैसे मिळाले. तुमचं मानधन ठरलं होतं ना, त्याच्यापेक्षा 2 पट मी तुम्हाला मानधन आणलंय, बक्षीस आणलेले तुम्ही घ्या.
आणि ते त्यांच्या पुढे जेव्हा केलं का, त्या विष्णुपंतांच्या चरित्रामध्ये त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे वाक्य आहेत, ओ जे तुम्ही मला पारितोषिक देता, बक्षीस देता, जे पैसे देता ना, ज्यांचं पात्र मी केलं, त्या तुकोबरायांनी याला मातीप्रमाणे समजले. आता मला याला घेण्याचा अधिकार नाही. पंतांनी त्याला हात लावला नाही. एवढंच नाही, त्यांच्या चरित्रामध्ये असं येतं, परत त्यांनी कधीच अंगावर पॅन्ट शर्ट घातला नाही. देवा एवढंच नाही, त्यांनी देहू सोडून ते परत कुठं गेलेच नाही. भंडाऱ्या डोंगराची देहूची प्रदक्षिणा करता करता श्री तुकोबराय श्री तुकोबराय नामचिंतन करता करता आपला देह देहू गावामध्ये समर्पित केला. पहा, निष्ठ जगद्गुरु तुकोबरायाच्या रूपाचं सोंग घेतलं तर प्रपंचाविषयीची आसक्ती निघून जाते. एवढा फरक त्याच्यामध्ये झाला. त्याचं कारण आहे फक्त सोंग घेतलं. देवाचं सोंग घेतलं तर काम निवृत्ती आहे, पण माझ्या संतांचं सोंग घेतलं तर प्रपंचाची आसक्ती निघून जाते. सामर्थ्य दृष्ट्या एक आहे, सामर्थ्य देवाचं आणि संतांचं एक आहे. काही सामर्थ्यामध्ये फरक नाही. का हो, स्थलदृष्ट्या, कार्यदृष्ट्या, सामर्थ्यदृष्ट्या, चौथा मुद्दा स्वरूपदृष्ट्या. देवाचं जे स्वरूप आहे तेच स्वरूप संतांचं आहे. देवाच्या स्वरूपाचं वर्णन करताना करतात सच्चिदानंदात्मकम ब्रह्म, तो परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे. साधू संत देखील सच्चिदानंद स्वरूप आहेत. तुकोबरायांचं वर्णन करताना रामेश्वर भट्ट वर्णन करतात, जगद्गुरु तुकोबराय कसे आहेत. तुकोबरायांच्या आरतीमध्ये वर्णन केलंय, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा, सच्चिदानंद मूर्ती. तुकोबराय तुम्ही सच्चिदानंद स्वरूप आहात. देव भगवान परमात्मा व्यापक आहे. त्याच्या व्यापकतेचं वर्णन असं करतात, तो कुठे नाही. सर्वा घटी राम हे हाही एक, सर्वा घटी राम हे हाही एक, सर्वा घटी राम हे हाही एक, सर्वा घटी राम हे हाही एक. परमात्मा कुठं नाही, तो व्यापक आहे, सर्व ठिकाणी आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला हे विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. देव नटला देव नटला देव नटला देव नटला भरोने मुरला चराचरी, भरोने मुरला चराचरी 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 चराचरी. देव नटला देव नटला देव नटला देव नटला देव नटला देव नटला. देव व्यापक आहे,